सोसते उन्हाचे वळे. हॉस्पिटलमध्ये माझं सिझरिंग झालं. दवाखान्यात माझ्याजवळ बसायला व बाळाला घ्यायला कोणीच नव्हतं. नातेवाईक पुष्कळ होते, पण माझ्याजवळ दवाखान्यात बसायला कोणीच नव्हतं. कारण दिवाळी सणामुळे जो तो आपल्या घरी सणाची तयारी करीत होता. सासूबाई म्हणजे माझी सख्खी आत्या, त्या तर अर्धा तास परक्यासारखं पाहून निघून गेल्या. आईच्या टाचेचा ग्राफ निघाल्यामुळे त्यातून खूप पू आणि रक्त गळत होतं. त्यामुळे ती पाय टेकवू शकत नव्हती. अशा परिस्थितीत तीही माझ्याजवळ येऊ शकली नाही. आईच्या घरी ज्या कामवाल्या मावशी होत्या त्या हॉस्पिटलमध्ये रात्री झोपायला सोबत यायच्या, पण दिवसभर काम करून दमल्याने त्या रात्री इतक्या गाढ झोपायच्या. मी बऱ्याच हाका मारल्या तरी त्या उठायच्या नाहीत. मग हाका मारताना माझ्या पोटाच्या टाक्यांना ताण पडायचा. शेवटी माझं मीच हळूच उठून मानसीचे कपडे बदलायचे, तिला घ्यायचे. मांडीवर घेतलं तर पोटाच्या टाक्यांना तिचा धक्का लागायचा. मानसी सतत रडायची, तिला घ्यावंच लागायचं. हालचालीमुळे टाक्यांना वेदना व्हायच्या. माझ्या अशा एकाकी आणि अवघडलेल्या अवस्थेमुळे मला खूप रडायला यायचं. त्या लहान बाळाला पाळण्यामधून उचलून माझ्याजवळ द्यायलाही कोणीच नव्हतं. मी दवाखान्यात रडायची आणि ती माझी आई माझ्यासाठी घरात रडायची. तिलाही खूप वाटायचं. तशाच अडचणीच्या अवस्थेत ती माझ्यासाठी घरातून डबा करून पाठवायची. ही किती अवघड गोष्ट होती. चौथ्या दिवशी डॉक्टर झांबरेने विनंती केली, मला घरी सोडा. तर त्या डॉक्टर म्हणाला, उर्मिला 8व्या दिवशी टाके काढल्यावर घरी सोडतात. मी तुला आता कसं घरी सोडू? मी म्हणाले, माझी तशी इथं वाईट अवस्था झाली आहे. इथंही मरण यातना सोसते आहे. निदान घरी आई बसल्या बसल्या मानसीला तर घे. इथे मला फार त्रास व्हायला लागलाय. इथं मी एकटीनेच सगळं करून टाक्यांना त्रास होतोय. तो त्रास तरी कमी करता येईल. मला माझ्या जबाबदारीवर घरी सोडा. डॉक्टरने माझ्याकडून तसा फॉर्म भरून त्यावर माझी सही घेतली. स्वतःच्या जबाबदारीवर घरी जात आहे म्हणून डॉक्टर म्हणाल्या, उर्मिला, या हॉस्पिटलचे 3 जिने उतरून तुला खाली जायचं आहे आणि 8व्या दिवशी हे जिने सोडून टाके काढण्यासाठी वर यायचं आहे. पोटावरचे टाके तुटले तर चालू शकेल, मी परत घालू शकेन. परंतु गर्भाशयाच्या पिशवीचे टाके तुटले तर परत घालता येणार नाहीत. मी काहीही करू शकणार नाही. त्याची तू खबरदारी घे. नाईलाजानं स्वतःच्या जीवावर बेतणारं एक आव्हान घेऊन मी जिने उतरून घरी आले. घरी आल्यावर बरं वाटलं. घरी आई होती. ती मधून मधून मानसीला घ्यायची, पण तिच्याही पायाला खूप वेदना होत होत्या. लहान मूल कसं रांगतं सरकतं तशी आई 2 तळहात टेकवून जमिनीवर इकडून तिकडे जायची. तिला पाय टेकवताच येत नव्हता. त्यामुळे आईलाही माझ्याजवळ सारखं बोलवता येत नव्हतं. ती तिच्या वेदना सहन करून, तिचं स्वतःचं सगळं करून आमचंही बघायची. सहनशक्तीचा महामेरूच. 8व्या दिवशी टाके काढायला मी हॉस्पिटलमध्ये गेले. टाके व्यवस्थित निघाले. डॉक्टर आनंदी झाल्या. मानसी रात्रभर रडायची, झोपायची नाही. त्यामुळे मलाही रात्रभर जागच राहावं लागायचं. असं करत करत 15 दिवस काढले. मला माझंच वाईट वाटायचं आणि समोर आईची अवस्था बघून वाईट वाटायचं. ते 15 दिवस अतिशय त्रासात रात्र आणि दिवस करून काढले. 15 दिवसांनी मीरा पवार ही माझी मामी बहीण आमच्या मदतीला आली. मीराताई मानसीला घेऊन बसायची. मग मला विश्रांती मिळू लागली. पण म्हणतात ना, एकदा का संकटाचं सत्र सुरू झालं की ते थांबत नाही. तसं मीराताई आली आणि 2च दिवसांनी मानसीच्या दोन्ही कानातून पाणी वाहू लागलं. हिरवागार पू दोन्ही कानातून यायचा. तिचं डोकं बांधलेलं टोपडं बाजूनं भिजायचं. मानसीच्या कानातून एवढा पू येऊ लागला की अगदी नाकातून जसा शेंबूड वाहतो तसा एकसारखा पू कानातून यायचा. तेव्हा मानसी फक्त 17 दिवसांची होती. मी त्याला घेऊन बालरोग तज्ज्ञांकडे गेले. त्याने तिला तपासून कानात घालायचा जेंटामायसिनचा ड्रॉप दिला आणि अँटीबायोटिक गोळ्या पण दिल्या. दिवसातून 2 वेळा 2-2 थेंब तिच्या कानात सोडायला सांगितले. मला तिचं कान वाहणं पाहवत नव्हतं. आतून तिला काय त्रास होत होता माहीत नाही, म्हणून ती रात्रभर झोपत नव्हती. माझ्या मनात विचार येऊ लागले की माझ्या चुकीची शिक्षा मानसीला भोगावी लागते का? आपल्याकडे गरोदरपणात आईचे डोहाळे पुरवावे लागतात. त्यात खरंच सत्य आहे का? कारण मला मानसी पोटात असताना इतके पदार्थ खावेसे वाटत होते, पण माझी आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती की त्या गोष्टी आणून मी खाऊ शकत नव्हते आणि स्वतःसाठी करून खायची इच्छा होत नव्हती. अतिशय जीव मारून काटकसर करून संसार चालू होता. आईला सांगावं तर आईची अवस्था पायानं अधू.
मग सांगायचं कोणाला? निखिलच्या वेळेस मी सासरी परांड्यात होते तेव्हा मला काही खावंसंच वाटत नव्हतं. पण यांची आजी मला म्हणायची, बाई तुला काय खाऊ वाटत असेल तर सांग हो, नाहीतर बाळाचे कान फुटतात बघ. पण मला त्यावेळेस काही वाटलं नव्हतं. आणि आजी म्हणाल्या तरी सासूबाईंच्या पुढे त्यांचं काही चालत नव्हतं. तर मी काय सांगणार? सासूबाईंनी वाढल्याशिवाय आणि त्यांना विचारल्याशिवाय काही खायचं नाही अशी ताकीदच होती. कारण सुरुवातीचे काही दिवस मी व त्यांची धाकटी 3 नंबरची काकी म्हणजे माझी सर्वात लहान सासू, आम्ही दोघी 5 जणींमध्ये तरुण. त्यामुळे सकाळी 10 वाजता आम्हाला भूक लागायची. सगळे नाश्ता करून गेल्यावर आम्ही दोघी नाश्त्याला बसल्यावर सासूबाईंनी आम्हाला तंबी दिली होती. त्यांना बरोबर घेऊन नाश्ता करू का विचारल्याशिवाय नाश्ता आणि जेवण काहीही करायचं नाही. सासूबाईंचा घरात सगळ्यांवर वचक होता. त्यामुळे 3 वर्षात माझ्या माहेरकडचे काही घेऊन जरी आले तरी त्याला हात लावायची माझी सत्ता नव्हती. सासूबाईंनी दिल्यावरच खायचं. पण इथे मानसीच्या वेळेत उलट परिस्थिती होती. मला खावंसं खूप वाटत होतं पण परिस्थितीमुळे मी खाऊ शकले नाही. व्यवसायात पैसा यायचा आणि पुन्हा फिरून फायनान्सचे कर्ज, त्यांचे हप्ते, बँकेचे हप्ते यातच जायचा. त्यामुळे इच्छा असूनही कोणालाही सांगितलं नाही आणि माझ्याही लक्षात आलं नाही की याचा परिणाम मानसीवर आणि तिच्या कानावर होईल. खरंच आपल्या प्रथा परंपरा याला शास्त्र आहे म्हणून पूर्वजांनी चालवल्या आहेत का असंच वाटायचं. मानसीच्या कानात ड्रॉप चढले आणि दुसऱ्या दिवसापासून कान व्हायचे बंद झाले. पण तिला इतके जुलाबू लागले की दिवसातून 15 ते 20 वेळा जुलाब व्हायचे. तिचा लंगोट अर्ध्या तासाला बदलावा लागायचा. आता परत डॉक्टरांकडे न्यावं अशा तयारीत असताना माझा मधला भाऊ समीर दुकानातून घरी आला होता. त्याचं औषधाचं दुकान होतं. त्याला मी मानसीबद्दल सांगितलं. त्यांनी डॉक्टरने दिलेल्या गोळ्या बघितल्या आणि मला म्हणाला, ह्या गोळ्या अजिबात देऊ नको, ह्या जास्त पॉवरच्या आहेत. कान गळायचा थांबलाय ना, ह्या गोळ्यांचा साईड इफेक्टचा परिणाम म्हणून तिला जुलाब व्हायला लागले आहेत. ह्या गोळ्या आधी बंद कर. आणि खरोखरच गोळी दुपारी दिली नाही आणि दुपारनंतर तिचे जुलाब थांबले. केवढा परिणाम होतो गोळ्याचा. मानसी पार पेकाळून गेली होती. समीरने सांगितलं नसतं तर अजून जुलाब होऊन ऍडमिटच करावं लागलं असतं. आता मानसी 1.25 महिन्याची झाली. माझी भाऊजाई सविता ही पण तिच्या 1 महिन्याच्या मुलीला घेऊन घरी आली. मग मी आईच्या घरून माझ्या घरी आले. मानसी जन्मल्यापासून दिवसा झोपायचीच नाही व रात्रही सतत जागी असायची. रात्रभर तिला अक्षरशः मांडीवर घेऊन बसावं लागायचं. ती 3 महिन्याची असताना बालरोग तज्ज्ञाने झोप लागावी म्हणून फिनॅनग्राम औषधाचे 4 थेंब 1 चमचावर पाण्यात टाकून पाजायला सांगितलं. पण ते औषध पाजूनही ती झोपायची नाही. अख्खी रात्र पहाटे 2 वाजेपर्यंत मांडीवर घेऊन मी जागत बसायची. मग तिच्या बाबांना उठवून त्यांच्याजवळ 2च्या पुढे थोडा वेळ त्यांना द्यायची. कारण माझं सिझरिंग झालं होतं. त्यामुळे जास्त वेळ बसलं की माझ्या कमरेत दुखायचं. तशातच मी तिला चमच्याने दूध पाजायला सुरुवात केली. थोडंसं दूध पाजून झालं की ती उलटी करू लागली. असे 2 दिवस झाले. मी घाबरले. तिला पुन्हा बालरोग तज्ज्ञांकडे नेलं. डॉक्टर करवा यांनी तिला तपासलं आणि मग तिचा एक्सरे काढायला सांगितला. तिथंच त्यांच्या क्लिनिकमध्ये एक्सरेच्या रिपोर्टमध्ये पाहून सांगितलं की मानसीला टीबीची लागण झाली आहे. मी घाबरले. पण डॉक्टर करवा धीर देत म्हणाले, काळजी करू नका, आता औषधानं टीबी बरा होतो. तिला 7 महिने रोज न चुकता सकाळी लवकर 6 वाजता उपाशीपोटी 1 गोळी द्यायची आहे. मात्र गोळी चुकवायची नाही. हे ऐकून मला तर फार मोठा धक्का बसला. एवढ्या लहान बाळाला टीबी झाला. त्याचवेळी नेमकी माझी भाची म्हणजे समीरची मुलगी रमालाही टीबी झाला होता. ती पण मानसी एवढीच होती. मग रोज आठवणीने 7 महिने पहाटे गोळी द्यावी लागायची. नंतर तिचं उलट्या होणं बंद झालं.